वंदितु संवसिद्धे ध्रुवमचलमनोभमं गतिं पत्ते वच्छामि समयपाहुड मिनमो सुदकेवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुतदेवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा करणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि पुण्य पाप अधिकार आमचा सुरू आहे। आणि जर आम्हाला कोणी प्रश्न केला की शुभभाव सम्यक्त्व आहे की मिथ्यात्व आहे, शुभभाव सम्यक्त्व आहे की मिथ्यात्व आहे असा जर कोणी आम्हाला प्रश्न केला तर आमचा जो शुभभाव आहे हा सम्यक्त्व पण म्हणता येत नाही आणि मिथ्यात्व रूप पण म्हणता येत नाही। वास्तविकतः त्याला मिथ्यात्व असंही आम्हाला म्हणता येत नाही की शुभभाव झाला म्हणून आमच्या जीवनात मिथ्यात्व आहे असं म्हणता येत नाही, कारण सम्यक दृष्टीच्या जीवनात देखील शुभभाव अपरिहार्यपणे आहे। पण शुभभावाला उपादेय मानणं, तो माझा आहे, चांगलं आहे, मोक्षाचं कारण आहे, याच्याच माध्यमातून मी मुक्तीची प्राप्ती करेल अशा प्रकारचा भ्रम जर त्या शुभभावांविषयी जीवनात असेल तर ते मिथ्यात्व आहे। आणि मिथ्यात्व सहित जे आमचं ज्ञान असेल त्या ज्ञानाला आम्ही मिथ्या ज्ञान म्हणणार आहोत। आणि त्याच्यासोबत असणारं आचरण तर प्रत्येकाच्या जीवनात असणार आहे। ते आचरण कदाचित शुभ आचरण दिसत असेल पण ते मिथ्यात्वाचं अनुगामी असेल तर मिथ्या चारित्राला प्राप्त होणार आहे। त्रिकाली शुद्ध आत्म्याचा अनुभव, प्रतीती हेच सम्यक्त्व आहे आणि खऱ्या अर्थाने हेच मोक्षाचं कारण आहे। सम्यक्त्वाचं प्रतिबंधक काय आहे? आम्ही गाथा काल 3 बघितल्या। सम्यक्त्वाचे प्रतिबंधक जे आहे ते भाव मिथ्यात्व आहे आणि या भाव मिथ्यात्वाचं कारण द्रव्य मिथ्यात्व आहे। म्हणजे त्या जडकर्म हे त्या भावाचं निमित्त कारण आहे। इथे कर्माच्या उदयाची, जडकर्माची गोष्ट नाही, तर इथे विपरीत मान्यता जीवाची आमच्या सम्यक्त्वाच्या विरोधी आहे हे सांगितलेलं आहे। तसेच अज्ञान म्हणत असताना ज्ञान रागात अडकणं, परद्रव्यात अडकणं याला अज्ञान म्हटलेलं आहे आणि ते सम्यक ज्ञानाच्या विरोधी आहे। शुभाशुभ भाव कषाय परिणाम हा चारित्राचा विरोधी परिणाम आहे आणि चारित्र म्हणजे शुद्ध आत्म्यात समरसी भावाने परिणमणं आणि सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र हे मोक्षाचं कारण आहे। शुभाशुभ भाव विकारी असल्यामुळे त्याचा निषेध केला गेला आहे। हे भाव धर्म नाही आणि धर्माचं कारणही नाही। जयसेन आचार्यांनी या शेवटच्या 9 गाथा सांगून 19 गाथा पुण्य पाप अधिकारामध्ये त्यामधल्या 10 गाथांना त्यांनी पुण्याधिकार म्हटलं आणि आता इथे 9 गाथा संपल्या आणि या 9 गाथा सांगून पापाधिकाराच्या मुख्यतेने कथन पूर्ण केले असे जयसेन आचार्यांच्या टीकेत त्यांनी लिहिलं। इथे शिष्य प्रश्न करतो की या अधिकारात आचार्यांनी जीवादी सद्दहनम आदी गाथा ठेवून व्यवहार रत्नत्रयाचं कथन केलेलं आहे आणि तरी देखील या अधिकाराला तुम्ही पापाधिकार का संबोधलं? प्रश्न साहजिक आहे आणि रास्त प्रश्न विचारलेला आहे शिष्यानी। शिष्याची उत्कंठता आहे, जिज्ञासा आहे आणि जिज्ञासेचं समर्थन आचार्य कसे करतात हे सांगतात। आचार्य सांगतात की वास्तविक निश्चय मोक्ष मार्ग हाच उपादेय आहे।
त्याचं कारण असल्यामुळे, म्हणजे निश्चय रत्नत्रयाचं किंवा निश्चय मोक्ष मार्गाचं कारण असल्यामुळे व्यवहार मोक्ष मार्गाला देखील कथनचित उपादेय म्हटला आहे. आणि परंपरेने जीवाच्या पवित्रतेचं ते कारणही आहे, म्हणून पवित्र पण आहे. तरीही बाह्य द्रव्याचं अवलंबन पूर्वक होतो, म्हणून पराधीन आहे, आणि मोक्ष होण्याच्या आधीच नष्ट होतो, म्हणून या ठिकाणी त्याला पापाधिकारामध्ये टाकलेलं आहे, किंवा पहिलं कारण पापाधिकार म्हणण्याचं हे सांगितलं. या ठिकाणी निश्चय आणि व्यवहार या संज्ञा आम्हाला समजायला पाहिजे. निश्चय अभेद कथनाला, अभेद आचरणाला निश्चय म्हटलं. भेद परक आचरण हा या ठिकाणी व्यवहार आहे. द्रव्याचं लक्ष म्हणजे सम्यक दर्शनाचं लक्षण करताना जोपर्यंत आम्ही भेदामध्ये आहोत, तोपर्यंत ते व्यवहार सम्यक दर्शन आहे. व्यवहार सम्यक दर्शनाची प्रारंभिक भूमिका जर आम्ही सांगितली तर 7 तत्वांवर श्रद्धान ही व्यवहार सम्यक दर्शनाची भूमिका, किंवा भूतार्थ पद्धतीने 9 पदार्थांचं 7 पदार्थांचं श्रद्धान, याला या ठिकाणी निश्चय सम्यक दर्शन म्हटलं. निश्चय म्हणत असताना भूतार्थ पद्धती लावली. भूतार्थ पद्धती लावताना एक अखंड आत्मद्रव्य 7ही तत्वांमध्ये बघितलं, आणि त्या सम्यक दर्शन, त्याला निश्चय सम्यक दर्शन म्हटलं. व्यवहार सम्यक दर्शनाची भूमिका भेद परक आहे, आणि अभेदात गेलं की भेद नष्ट होतो, आणि हे साक्षात कारण नाही, परंपरेनी कारण आहे. भेद रत्नत्रयाची आराधना जोपर्यंत श्रेणी आरोहण करत नाही तोपर्यंत संभवनीय आहे. श्रेणी आरोहण केली की ही भेद रत्नत्रयाची आराधना सुटून हा अभेद आत्मतत्वामध्ये एकाकार होतो, म्हणजे व्यवहार रत्नत्रय सुटणार आहे, पराधीन आहे, पराचं अवलंबन आहे, आणि सुटणार आहे. म्हणून पहिलं कारण दिलं की त्यामुळे या अधिकाराला अधिकार म्हटलं. दुसरं कारण सांगितलं की निर्विकल्प समाधीमध्ये तत्पर असणाऱ्या योगींचे आपल्या शुद्धात्व स्वरूपाचं पतन व्यवहार विकल्पांनी होतं, आणि म्हणून त्याला पापरूप म्हणतं. दुसरं कारण लक्षात घ्या, स्पष्टीकरण पहा. एखादे योगी आहे, मुनी आहे, ऋषी आहे, यती आहे, हे निर्विकल्प समाधीमध्ये स्थित आहे. निर्विकल्प समाधी स्थित आहे याचा अर्थ शुद्धोपयोगामध्ये ते तल्लीन आहे. शुद्धोपयोगामध्ये तल्लीन होत असताना ज्या वेळेला त्यांच्या अंतरंगामध्ये व्यवहार पालनाचा विकल्प आहे, उदाहरणार्थ सामायिक अभेद चारित्रामध्ये स्थित असणाऱ्या मुनींच्या जीवनात 28 मूल गुणांचं पालन करण्याचा विकल्प आला. अहिंसा महाव्रत, सत्य महाव्रत आदी विकल्प आला, किंवा इरिया समिती, भाषा समिती अशा प्रकारचा व्यवहाराचा विकल्प आला. विकल्प आला की त्यांचं गुणस्थान बदललं. ते 7व्या गुणस्थानातून 6व्या गुणस्थानाच्या शुभोपयोगाच्या भूमिकेत आलं. समोर श्रोता दिसतो आहे, शिष्य आहे, आणि आचार्यांना विनवणी करतो आहे की आम्हाला धर्मामृताचा लाभ द्यावा. आचार्य धर्मामृत देण्यात तत्पर झाले. व्यवहाराचा विकल्प की भूमिका बदलली, पतन झालं, 7व्या गुणस्थानातून 6व्या गुणस्थानात आले. आचार्य स्वतःच्या आत्मानुभूतीमध्ये तल्लीन आहे, आणि अशा वेळी विकल्प आला की मी माझं तर कल्याण केलं, पण अनंत जीवांचं कल्याण कसं करता येईल, आणि यासाठी शास्त्र लिहिण्याचा भाव जीवनात आला. 7व्या गुणस्थानातून 6व्या गुणस्थानात हा व्यवहाराचा विकल्प हा त्यांना खाली आणण्याला बाध्य करणारा आहे, आणि म्हणून याला पापाधिकार म्हटलेलं आहे. दुसरं कारण. तिसरं कारण, सम्यक्त्वादी जीवाच्या गुणांच्या प्रतिपक्षी
मिथ्यात्व आदी भावांचं इथे गाथांमध्ये वर्णन केलं. या ज्या मागच्या गाथा आलेल्या आहे 7 गाथा, या 7 गाथांचं आपण विश्लेषण बघितलं होतं की पहिल्या 3 गाथांमध्ये कर्म मोक्षाच्या कारणरूप भावांचा घातक आहे हे सांगितलं. नंतरच्या गाथेत कर्म स्वयंबंध स्वरूप आहे हे सांगितलं. आणि आत्ता शेवटच्या 3 गाथा ज्या वाचल्या होत्या त्याच्यामध्ये कर्म मोक्षाच्या कारणरूप भावाच्या विरोधी अवस्था रूप आहे असं सांगितलं. आणि ते सांगत असताना मिथ्यात्वादी गुणाचं वर्णन जरी डिटेलमध्ये आचार्यांनी केलं नाही तरी देखील त्या ठिकाणी त्या भावांचं मिथ्यात्व, मिथ्या ज्ञान, मिथ्या चारित्र याचं वर्णन आलेलं आहे आणि म्हणून त्याला पापाधिकार म्हटलं. प्रवचनसार मध्ये हेच कुंद कुंद आचार्य असं म्हणतात की पुण्य पापामध्ये काही अंतर नाही असं जो मानत नाही, निगेटिव्हिटी आहे इथे वाक्यामध्ये लक्षात घ्या, पुण्य पापामध्ये काही अंतर नाही असं जो मानत नाही तो मिथ्यात्वी आहे, तो संसारामध्ये परिभ्रमण करणारा आहे. म्हणजे पुण्य पापामध्ये काही अंतर नाही असं जो मानत नाही, म्हणजे वास्तविकतः दोनही समान आहे आणि जो असं समान आहे हे मानत नाही, म्हणजे पुण्य असो की पाप असो एक समान रूपच तिथे आहे आणि असं जो मानणार नाही तो हिंडदी घोर संसार अपारम, हे त्यांचे शब्द आहे की तो घोर संसारामध्ये परिभ्रमण करतो. अशा तऱ्हेने इथे त्यांनी पुण्य पाप अधिकार जयसेनांच्या ग्रंथांमध्ये संपलेला आहे. आणि त्यानंतर अमृतचंद्र आचार्यांनी कलश लिहून पुण्य पाप अधिकाराची समाप्ती केलेली आहे. त्यामध्ये काल आपण पहिला कलश वाचलेला होता की जो या गाथेच्या समाप्तीनंतर आलेला होता. मोक्षार्थीनो 109 नंबरचा कलश. आणि या 109 नंबरच्या कलशामध्ये ज्याला मोक्ष प्राप्तीची इच्छा आहे, मोक्षार्थीना हा शब्द ठेवला म्हणजे मोक्षाला जो उपादेय मानतोय, अंतःकरणपूर्वक ज्याला मोक्ष प्राप्त करायची अशी ओढ जीवनात लागलेली आहे त्याला खऱ्या अर्थाने मुमुक्षु मोक्षार्थी म्हणता येतं. म्हणून मोक्ष प्राप्तीची ज्याला इच्छा आहे त्याला संपूर्ण शुभाशुभ कर्माच्या वर उठायला हवं. तिसरी स्टेप त्याच्या जीवनात यायला पाहिजे. शुभाशुभामध्ये न अडकता अशुभातून शुभात आला, पण शुभ देखील मधला टप्पा आहे, शुभाच्या देखील वर जायचं आहे ही भूमिका ठामपणे जीवनात घेऊन शुभाच्याही तो अतीत गेलेला आहे, वर उठला आहे. आणि यालाच त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की हा कर्म संन्यस्त झालेला आहे. संन्यस्त हा शब्द देखील खूप महत्वाचा शब्द आहे. संन्यास, आम्ही हा शब्द नेहमी वापरतो, एखाद्यानी संन्यास घेतला. संन्यास घेतला याचा अर्थ काय? यामध्ये पहा, सम हा उपसर्ग आहे. सम या उपसर्गाचा अर्थ आहे समीचीन रीतीने. न्यास म्हणजे ठेवणे. समीचीन रीतीने ज्यांनी आत्म्याला आत्मद्रव्यात स्थापित केलं त्याला म्हणायचं संन्यास. संस्कृत मध्ये जे काही शब्द आहे त्याचा जर आम्ही व्युत्पत्ती अर्थ लावला तर आम्हाला ती भूमिका चटकन समजू शकते. समीचीन रीतीने ठेवणं, कुणाला ठेवायचंय तर स्वतःच्या आत्म्याला. आणि कुठं ठेवायचं आहे, कुठे ठेवायचं आहे म्हणजे काही तो निघून गेला असं नाही आहे, तो आहे तिथेच आहे, पण आम्ही परात ठेवतो. आणि आचार्य इथे सांगतात की ज्याच्या जीवनात संन्यास आहे त्यांनी स्वतःला स्वतःच्या आत्मद्रव्यामध्ये स्थापित केलेला आहे. मी तो आत्मा आहे अशी अकाट्य श्रद्धा ज्याची आहे त्याच्या जीवनात आहे संन्यास. असा ज्यांनी कर्मसन्यास घेतलेला आहे. मोक्ष ही स्वयं निष्कर्म अवस्था आहे. शुभाशुभांचा तिथे पूर्णतः त्याग झालेला आहे. जिथं कुठलंच कर्म नाही आणि जिथं कर्मच नाही तिथं पुण्य पाप
या दोनही बाजू समान असणार आहे. त्यामध्ये पाप वाईट आहे ते संसाराचं कारण आहे आणि पुण्य चांगलं आहे हे मोक्षाचं कारण आहे. हे सगळं आता निष्प्रयोजन झालेलं आहे, कारण त्याच्या जीवनात आता कर्म राहिलंच नाहीये. मग हे चांगलं आणि हे वाईट हे म्हणण्याचा प्रश्नच नाही. म्हणून कर्म मात्राचा अभाव आहे. तर पुण्य पापाचं भेद याच्यामध्ये पुण्य इष्ट अशा प्रकारे कसं सांगता येईल? कारण एकच गोष्ट दोन विरुद्ध कार्य करू शकत नाही. पुण्य मोक्षाचंही कारण आहे आणि पुण्य संसाराचाही हेतू आहे. असे दोन कार्य पुण्याकडे सोपविणं अशक्यप्राय आहे, ते असंभव आहे. म्हणून संपूर्ण कर्माचा त्याग करून स्वयं सम्यक दर्शनादी रूप बनणं, स्वतःला मी ते आहे हे अनुभवणं आणि स्वतःची शुद्धात्म परिणती असणं हाच मोक्षाचा मार्ग आहे. यावर पंडित बनारसजी दासजी लिहितात, मुगतिके साधक को बाधक कर्म सब. मुक्तीच्या साधकाला सर्व कर्म बाधक आहे. आत्मा अनादिको कर्म मा ही ल्युक्यो है. ल्युक्यो है म्हणजे लपलेला आहे. आत्मा अनादी कालापासून या कर्मांनी आवृत्त झालेला आहे, लिप्त झालेला आहे, जणू झाकल्या गेलेला आहे. आत्मेचं स्वरूप आम्हाला मूळ कळत नाही या कर्मामुळे. एते परक आहे जो की पाप बुरो पुण्य भलो सोई महामूढ मोक्ष मार्ग सो चुको है. तो महामूर्ख आहे की जो एकाला चांगलं मानतो आहे आणि दुसऱ्याला वाईट मानतो आहे. सम्यक स्वभाव लिए हियमे प्रगटो ज्ञान. सम्यक स्वभाव होऊन हृदयामध्ये आता ज्ञान प्रगट झालेलं आहे. उरध उमंगी चलो काहू पे न रुक्यो है. तो आता वरवरच जाणार आहे. आता त्याला थांबणं, मागे वळून बघणं हे चांगलं आहे, जे सोडलं आहे ते चांगलं होतं हे म्हणणं अशक्य प्राय आहे. एकदा त्यांनी संसाराकडे पाठ फिरविली की त्याचं ते तिकडे बघणं संपलं. आरसी सो उज्जल बनारसी कहत आपू कारण स्वरूप है भय कारज को ढुक्यो है. आरशाप्रमाणे उज्ज्वल ज्ञान हे स्वयं कारण स्वरूप होऊन कार्यरूप परिणमते आणि अशा प्रकारे कारज को ढुक्यो है. कार्य म्हणजे कार्य समयसार हा जीवनात म्हणजे सिद्ध दशा ही जीवनात तो प्राप्त करतो. इतका सुंदर कलश आचार्य अमृतचंद्रांनी प्रेरणा देणारा आमच्या समोर उपस्थित केलेला आहे. आणि यानंतर भावार्थामध्ये बघा, कालच्या कर्मास दूर सारून आपल्या सम्यक्त्वादी स्वभाव रूपाने परिणत झाल्याने मोक्षाला कारणभूत होणारे ज्ञान स्वयमेव प्रगट होते. नंतर त्याला रोखणारा कुणीही नाही. असं हे ज्ञान सम्यक दृष्टीच्या जीवनात आता उत्पन्न झालेलं आहे. आणि नेहमी आचार्यांनी वंदना ही ज्ञानाची केलेली आहे, कारण ज्ञानाची महती त्यांच्या जीवनात अनन्य साधारण आहे. येथे आशंका उत्पन्न होते की अविरत सम्यक दृष्टी वगैरेंना जो पावे तो कर्माचा उदय आहे, तो पावे तो ज्ञान मोक्षाचं कारण कसं होईल. आमच्याही मनामध्ये हा प्रश्न निरंतर उठतो की कशा प्रकारे सम्यक्त्व झालं की तो एकदम त्या ठिकाणी निष्कर्म अवस्थेला प्राप्त होईल का, की कर्मधारा त्याच्या जीवनात राहीलच. हा प्रश्न जर उपस्थित झाला तर आचार्य सांगणार आहे, उत्तर देणार आहे. कर्म आणि ज्ञान, कर्मनिमित्ताने होणारी शुभाशुभ परिणती आणि ज्ञान परिणती दोन्ही युगपत कसं राहू शकतात
याचं समाधान आचार्य स्वयं कलशद्वारे करणारच आहे. आम्हाला असं वाटतं की एकदा ज्ञान परिणती झाली आणि तर कर्म परिणती संपूर्णतः नष्ट होईल, पण असं नाही आहे. भूमिकेनुसार ही ज्ञानधारा आणि ही कर्मधारा जीवनात निरंतर सोबत सोबत राहणार आहे. ज्ञान आपलं कार्य करणार आहे, विरागतेचं कार्य करणार आहे. कर्मधारा जी आहे ती कर्माच्या उदयानुसार त्या ठिकाणी असणार आहे. पण असताना देखील ज्ञानी त्याच्यामध्ये त्याचं वेगळेपण जाणून आहे. कर्मधारा जीवनात असताना देखील कर्माचं स्वामित्व तो स्वतःकडे घेणार नाही. आणि अशा तऱ्हेने या दोनही धारा, कर्मधारा आणि ज्ञानधारा, चौथ्या गुणस्थानापासून 10व्या गुणस्थानापर्यंत भूमिकेनुसार असणार आहे. जेवढ्या कषायांचा अनुदय असेल त्या अपेक्षेने ज्ञानधारा आहे, आणि ज्या कर्मांचा सद्भाव राहणार आहे त्या अपेक्षेने कर्मधारा देखील जीवनात असणार आहे. आम्ही वर्गीकरण केलेलं होतं प्रवचनसार ग्रंथामध्ये. पहिल्या 3 गुणस्थानामध्ये अशुभोपयोग आहे, 4 ते 6 गुणस्थानामध्ये शुभोपयोग आहे, आणि 7 पासून 10 गुणस्थानापर्यंत शुद्धोपयोग आहे, आणि 11 आणि 12 गुणस्थानं ही शुद्धोपयोगाची फळं म्हटल्या गेलेली आहे. शुद्धोपयोगाची फलप्राप्तीची ती गुणस्थानं आहे. मग असं असताना त्या त्या भूमिकेला अनुसार ती कर्मधारा, त्या प्रकारचे शुभाशुभ भाव जीवनात असणार आहे. कधी कधी आम्हाला प्रश्नही पडतो की सम्यक दृष्टीच्या जीवनात केवळ शुभोपयोगच राहतो का? कारण आम्ही 4 ते 6 गुणस्थानात शुभोपयोग सांगितला. शुभोपयोग सांगत असताना अशुभोपयोग आहे की नाही त्यांच्या जीवनात? अशुभ योग आहे. आणि जेव्हा ते आता रामासारखा जीव हा लक्ष्मणाचं प्रेत घेऊन फिरतो, किंवा भरत बाहुबलीशी युद्ध करतो, ही आहे. पण हे असताना देखील अनंतानुबंधी जनित जो परिणाम आहे हा त्यांच्या जीवनात असणार नाही. आणि त्या अनुषंगाने भूमिकेनुसार ती परिणती आम्हाला त्यांच्याही आणि सर्वसामान्य कथनामध्ये लावावी लागतात. 6 गुणस्थानापर्यंत शुभोपयोगाची प्रधानता आहे. 7 पासून पुढे शुद्धोपयोग जीवनात दिसणार आहे. त्या ठिकाणी अबुद्धीपूर्वक कषायांचा सद्भाव आहे, आणि त्या सद्भावात कर्मधारा देखील तिथे विद्यमान असणार आहे. एवढंच नव्हे तर त्या अबुद्धीपूर्वक कषायांच्या उदयामध्ये सुद्धा पर्यायीमध्ये तो भाव विद्यमान आहे, आणि तो भाव जघन्य असत नाही तोपर्यंत तो बंधाचं देखील कारण असणार आहे. तर ही सगळी कर्णानुयोगाची जी व्यवस्था आहे ही पण आम्हाला समजून घ्यावी लागणार आहे. आणि हा द्रव्यानुयोगाचा ग्रंथ असल्यामुळे या ठिकाणी त्याचं विशेष स्पष्टीकरण अभिप्रेत नाही. अशा तऱ्हेने आता या गाथेचं, या प्रश्नाचं समाधान आपण कलशाच्या माध्यमातून बघू. यावत् पाकमुपैति कर्म विरतिर् ज्ञानस्य सम्यक् न सा कर्म ज्ञान समुच्चयोऽपि विहित तावन्न काचित् क्षतिः किं त्वात्रापि समुल्लसत्यवशतो यत्कर्म बन्धाय तन् मोक्षाय स्थितमेकमेव परमं ज्ञानं विमुक्तं स्वतः. जोपर्यंत ज्ञानाची कर्मविरती समीचीन रीतीने परिपूर्णतेला प्राप्त होत नाही, म्हणजे जोपर्यंत पूर्णतः कर्मधारा जीवनातून संपत नाही तोपर्यंत कर्म आणि ज्ञान यांची एकत्र युगपत प्रवृत्ती शास्त्रामध्ये सांगितलेली आहे. 4थ्या गुणस्थानापासून
वितराग भाव प्लस शुभ अशुभ भाव अशी संमिश्र धारा असा एक परिणाम जीवनामध्ये विद्यमान आहे. त्यांच्या सहप्रवृत्तीमध्ये काहीच आपत्ती किंवा विरोध नाही. परंतु येथे एवढे विशेष समजावे की या जीवाला आत्म्यामध्ये अवशपणे म्हणजे स्वाधीनपणे नव्हे तर पराधीनपणे तर बंधाचं कारण आहे आणि स्वतः सदैव परद्रव्य आणि भावापासून भिन्न विमुक्त स्वाधीन असे परमज्ञान तेवढे एकच मोक्षाचं कारण आहे. दोनही धारा युगपद आहे आणि युगपद असल्यामुळे या जीवाला आत्म्यामध्ये अवशपणे म्हणजे ज्याच्यावर त्याचा वश चालत नाही अपरिहार्यपणे ही कर्मधारा त्याच्या जीवनात आहे आणि या कर्मधारेमुळे त्याला बंध देखील आहे. आणि जेवढं त्याचं परमविशुद्ध ज्ञान आहे, जेवढी त्याची वितराग परिणती आहे, ही वितराग परिणती त्याही अवस्थेत मोक्षाचा हेतू आहे. आणि जी कर्मधारा आहे ती बंधाचं आश्रव बंधाचं कारण आहे. म्हणून चौथ्या गुणस्थानापासून आश्रव बंध संवर आणि निर्जरा असे हे 4 तत्व जीवनामध्ये त्या व्यक्तीच्या असणार आहे. भावार्थ, जोपर्यंत यथाख्यात चारित्र प्रगट होत नाही, यथाख्यात चारित्र 11-12 गुणस्थानाच्या पासून यथाख्यात चारित्र्य आहे. म्हणजे 11व्यामध्ये उपशांत यथाख्यात चारित्र्य आहे आणि 12व्यामध्ये कर्मक्षयाच्या मुळे असणारं पूर्णतः यथाख्यात चारित्र्य आहे. 11 आणि 12 दोनही गुणस्थानात यथाख्यात चारित्र्य आहे. त्यावेळेला त्यांच्या अनुभूतीमध्ये कोणताही फरक नाही. दोहींचीही अनुभूती समान आहे. फक्त 11व्या गुणस्थानात उपशम श्रेणी आरोहण करणाऱ्या जीवानी कर्मांचा उपशम करत संपूर्णतः मोहनीय कर्माचा उपशम करून यथाख्यात चारित्र्याची प्राप्ती केलेली आहे. हे चारित्र्य देखील अत्यंत परिपूर्ण आणि निर्मळ असंच आहे. पण याचा कालावधी मात्र अंतर्मुहूर्तच असणार आहे. त्यानंतर तो परत 10व्या गुणस्थानाच्या भूमिकेत येणार आहे. आता मात्र 12व्या गुणस्थानामध्ये मोहनीय कर्माचा पूर्णतः क्षय करून त्यांनी ती भूमिका यथाख्यात चारित्र्याची जीवनात त्याच्या आलेली आहे. त्यामुळे आता तो खाली न जाता लगेचच 3 घाती कर्मांचा नाश करून 13व्या गुणस्थानात अरहंत पदवीला प्राप्त होणार आहे. म्हणून जोपर्यंत यथाख्यात चारित्र्याची प्राप्ती होत नाही तोपर्यंत सम्यक दृष्टी ज्ञानीला 2 धारा आहे. एक शुभाशुभ कर्मधारा आणि दुसरी ज्ञानधारा. त्या दोहोंच्या एकत्र अवस्थितीमध्ये काहीच विरोध नाही. त्या दोनही एकाच वेळेला असणार आहे. जसं सम्यक ज्ञान आणि मिथ्या ज्ञानात परस्पर विरोध आहे, तसा ज्ञान आणि कर्मामध्ये परस्पर विरोध नाही. जर अंधकार आणि प्रकाश आम्ही उदाहरण घेतलं तर यांच्यामध्ये परस्पर विरोध आहे. जिथं अंधकार आहे तिथे प्रकाश नाही, जिथे प्रकाश आहे तिथे अंधकार नाही. किंवा जिथे सम्यक्त्व आहे तिथे मिथ्यात्व नाही, जिथे मिथ्यात्व आहे तिथे सम्यक्त्व नाहीच. असं मात्र कर्मधारेत आणि ज्ञानधारेत नाही. दोघही सोबतीने वाटचाल करत आहे. म्हणून यामध्ये परस्पर विरोध नाही. कर्मोदय आपलं कार्य करतो आणि ज्ञान आपलं कार्य करतो. कर्मोदयाच्या उदयामध्ये शुभाशुभ परिणती जीवनात आहे आणि त्यामुळे कर्मबंध होतो आहे आणि ज्ञानामुळे हा आत्मा यथार्थ त्याला जाणीव आहे, यथार्थ ज्ञान होत आहे आणि त्या निमित्ताने तो कर्मापासून एक देशतः मुक्त होतो आहे. जेवढ्या प्रमाणात शुभाशुभ कर्मधारा आहे तदनुसार कर्मबंध होतो.
ज्या प्रमाणात ज्ञान आहे त्या अंशाने संवर आणि निर्जरा आणि कर्माचा क्षय होतो. आम्ही जेव्हा कर्णानुयोग शिकतो किंवा लावतो त्यावेळेला आम्हाला हे बंधविच्छुद्धीचं प्रकरण अतिशय उपयुक्त प्रकरण आहे की किती कर्म प्रकृतींची बंधविच्छुद्धी कोणता जीव कशा प्रकारे करतो. पहिल्या गुणस्थानामध्ये बंधयोग्य प्रकृती 120 आहे. त्यापैकी तो 3 कर्म प्रकृतींचा बंध करतच नाही. म्हणजे तीर्थंकर प्रकृती आहे आणि आहारक द्विक प्रकृती आहे. मिथ्यात्व अवस्थेत कोणताही जीव या 3 कर्म प्रकृतींना बांधू शकत नाही. म्हणून मिथ्यात्व गुणस्थानात त्याला 117 प्रकृतीचा बंध संभवनीय आहे. प्रत्येकाला 117 होईल असा नियम नाही. त्यातही मग एका जीवाला किती होईल हे गणित आम्ही पाहू शकतो बारीक पाहायचं असेल तर. पण चौथ्या गुणस्थानामध्ये जेव्हा तो जीव गेला तेव्हा त्याला 16 + 25 अशा प्रकारे 41 प्रकृतींचा बंध होत नाही. बंद होत नाही. सम्यक्त्वामुळे ही संवर आणि निर्जरेची भूमिका त्याच्या जीवनात आहे. पण बाकींचा त्याला सद्भाव आहे आणि म्हणून त्या गुणस्थानात बाकीच्या कर्म प्रकृतींच्या माध्यमातून त्याला आश्रव बंध देखील होतो आहे. म्हणून ज्या प्रमाणात ज्ञान आहे त्या अंशाने त्याला संवर आणि निर्जरा आणि कर्मांचा क्षय आहे. विषय कषायाधिक विकल्प किंवा व्रत नियमाचे विकल्प किंवा शुद्ध स्वरूपाचा विकल्प देखील कर्मधाराच असून बंध हेतू आहे. 3 तऱ्हेचे विकल्प इथे सांगितले. पहिला सांगितला की अंतरंगामध्ये जर विषय कषायाधिकांचा विकल्प आला, चौथ्या गुणस्थानात येऊ शकत नाही, येऊ शकतो हाही विकल्प. विषय कषायाधिकांचा विकल्प आला तर ती कर्मधारा आहे. किंवा व्रताचं मला पालन करायचं आहे, असं मला जीवनात करायचं आहे, हा असा व्रत विकल्पांचा विकल्प आला तरी देखील त्याला विकल्पच म्हटलेला आहे. किंवा कधी कधी शुद्ध आत्मतत्व स्वरूपाचा जेव्हा विचार केला की माझा आत्मा शुद्ध आहे, बुद्ध आहे, एक आहे, अखंड आहे, अभेद आहे, असाही जोपर्यंत विकल्प आहे, विचार आहे, तोपर्यंत तो विचार देखील कर्मधाराच आहे आणि बंधाचा हेतूच आहे. एक शुद्ध चेतनारूप परिणती हीच मोक्षाचं कारण असणार आहे. त्याचा पुढचा भाग आपण उद्याला आणखी बघूया स्पष्टीकरण. आज आपण या ठिकाणी थांबूया. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ खूक. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोए सव्वसाहूनम. सर्वांना जय जिनेंद्र.